गायनाचार्य हरिभक्तीपरायण अंगदांना आसनगावकर आणि त्यांना साथ करतील गायनाचार्य हरिभक्तीपरायण बंडू महाराज शिरसगावकर. आपने निभारे आपने निभारे त्रिरंग डोला सजने आपने
तवावचिता पाचारिले पाठीवर तवावचिता पाचारिले पाठीवर तवावचिता पाठीवर आ
भारे श्रीरंगी डोलत गेले, आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, तव अवचिते पाचारिले पाठी मुरे, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. मला नाही लागत, बाकी कोणा लागत असत. बाप रखुमा देवीवरू दीनानाथ भेटला, बाप रखुमा देवीवरू दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. विठ्ठला 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 आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, तव अवचिते पाचारिले पाठी मोरे, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देह. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा मधुर भावातील अत्यंत गोड, गोपी भावातील अत्यंत गोड प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून ज्ञानोबा अर्थात ही गोपी आपल्याला परमार्थ पथावर आलेला अनुभव साधनासह व्यक्त करते. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा राऊत परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र सालगावमध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत, ज्या चिंतन सेवेत आपण प्रवृत्त आहोत, त्या चिंतन सेवेचं प्रवृत्ती निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील सध्या चाललेल्या झंझावातात सुद्धा आशेचा किरण म्हणून ज्या वक्त्यांकडे पाहिलं जातं, अशातले एक वक्ते माझे हृदयाभिन्न गुरुबंधू परमार्थ पथावरील स्नेही आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज राऊत, अर्थात सर्व आपण सालगावकर माऊली म्हणून ज्यांना संबोधतो, तथा आदरणीय श्री आसाराम विठ्ठलराव राऊत या दोघांच्या मातोश्री ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं, अशा वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा गंगा भागीरथी कौशल्याबाई विठ्ठलराव राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी 2 दिवसीय या कार्यक्रमाचं आयोजन, त्यांच्या श्राद्धाचा दिवस काल झालेला आहे. पण सर्वांना, काही लोकांना श्राद्धाच्या अन्नाची अडचण असते आणि आपल्याला अन्नदान घडावं या उद्देशातून यांनी आजही या अन्नदानाचं आणि या सेवेचं आयोजन केलं. आणि त्यातील रात्रीची सेवा वारकरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यापक तथा विश्वस्त आमचे गुरुतुल्य गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी यांची चिंतन सेवा संपन्न झालेली आहे.
आणि आजची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य या दासाला आदरणीय माऊलीच्या आज्ञेतून प्राप्त झालेलं आहे. मी म्हणतो माऊली मला काय म्हणत असतात, महाराज तुमची फार धावपळ आहे, तुम्ही मला सेवा दिली याबद्दल आभार. असं ते मला आतापर्यंत जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून जवळजवळ 20 वेळा म्हटले, पण मी तेव्हा एकही उत्तर दिलं नाही. मला आज उत्तर द्यायचं होतं आणि आज मला एक उत्तर हे द्यायचंय. अशा मातेच्या पुण्यस्मरणाला तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो. विठ्ठला तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. नरकात अभक्ताची माय काय जाते? नरकात जाते. आणि हरिभक्ताची माय काय करते? धन्य माता पिता तयाची आहे. एक बोलू का, सर्व जबाबदार मंडळीत म्हणून बोलतो, कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असं नाही, पण कीर्तनकाराला सगळ्यात जास्त खोटं गोड जेवणाला वर्ष श्राद्धाला बोलावं. मेलेलं गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागतं. त्याचं कारण आमचं घोडं आडलेलं असतं. मेलेलं कोण असतं? गाढव असतं. पण आम्हाला त्याला काय म्हणावं लागतं? घोडं म्हणावं लागतं. आणि आम्हाला त्या व्यासपीठावर जाऊन पाप करावं लागतं, वाचेला शेण आणावा लागतो. पण कधीतरी भाग्य उदवते. आज उजवली माझी वाचा, ज्ञानोबराय म्हणतात, आज माझी वाचा उजवली. त्याचं कारण काय? गेलेली व्यक्ती त्या उंचीचे. आज मला या पुण्यस्मरणात खोटं बोलायची वेळ नाही. म्हणून तुम्ही मला अनेक वेळा जरी आभार मानले असतील तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला मातेच्या पुण्यस्मरणाच्या योग्यतेचं समजलं आणि दासाला सेवेची संधी दिली. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आता महाराज मंडळी एवढी आहेत. खरं तर आम्ही सहसा अमावस्या झाल्याशिवाय आळंदी सोडत नाहीत, पण यावर्षी जरा लवकर सोडली. त्याचं कारण रात्रीची सेवा नंतर घेतली. केंद्रबिंदू ही सेवा होती आदरणीय माऊली करता. आणि म्हणलं काय अडचण नाही, माऊली करता माऊलीला सोडायचंय. नाहीतर वारकऱ्याचा नियम काय? नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी जो ज्ञानदेव राहील नेमेशी तो तरेल भोतळी. मग नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी. अष्टमी पासून तर नामा म्हणे चतुर्दशी आणि अमावस्येच्या दिवशी असा एक विधी आहे, पण तो पाळायचा असतो. आता ठीक आहे, सगळ्याच्या व्यापानं सगळ्याला जमत नाही, पण माझा सदैव हा प्रयत्न असतो, त्या नियमाने मी राहत असतो. पण माऊलीचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला एवढा आनंद झाला की या मातेच्या सेवेचे सौभाग्य मला प्राप्त होतं. पण इथे आल्यानंतर या महाराज मंडळीची उपस्थिती पाहिली ना, मला ते दुःख राहिलं नाही की आळंदी आपण सोडली. का? माऊलीने इथेच आळंदी निर्माण केल्यावर काय बघायचं काम? कारण आळंदीतही सुद्धा जेवढे कलाकार भेटत नाही, जेवढी महाराज मंडळी एका काळ अवच्छेदकानं एका ठिकाणी मिळत नाहीत, एवढी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचा नामोल्लेख माझ्या वेळ मर्यादेत शक्य नाही, म्हणून सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. मला आदरणीय मातोश्रीचं, अर्थात आपण सर्वजण आदराने बाई म्हणायचो, आदरणीय बाईचं जीवन मांडायचंय आणि त्याला मांडण्याकरता एक ज्ञानोबारायच्या विरहिणीचा आधार घेऊन आपल्याला तो विचार मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐकलं का? पुत्र वेगळा आणि पुत्राची पुत्रता वेगळी. कोणाला पुत्र म्हणायचं? पुत्र म्हणण्याच्या योग्यतेचा कोण आहे? याकरता देवी भागवतामध्ये एक श्लोक आहे. देवी भागवतात श्लोक असा आहे, जो 3 गोष्टी करतो त्याला स्वतःला पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पाठभेदानं दोन्ही श्लोक म्हणून दाखवतो. एकच श्लोक आहे पण त्यात थोडासा पाठभेद आहे. जीवतो वाक्य करणार, प्रत्यब्धी भूरी भोजनात. याच्याऐवजी काही ठिकाणी असं म्हटलं जातं, मृत आहे भूरी भोजनात. हो, जीवतो वाक्य करणार, मृत आहे भूरी भोजनात, गयायाम पिंड दानाष्ट, त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे. यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? जीवतो वाक्य करणार, जिवंत तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे, मायबापाची सेवा केली पाहिजे. मृत आहे भूरी भोजनात, त्यांच्या मृत्यूचा दिवस धरून माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या दिवसाला केंद्रबिंदू ठेवून दरवर्षी अन्नदान केलं पाहिजे. दुसरा आणि तिसरं, गयायाम पिंडदानाष्ट, गयादी तीर्थावर, हो गयेवरच नाही, गयादी तीर्थावर पिंडदान केलं पाहिजे. हे यातच पुत्राची काय आहे?
पुत्रता आहे. गयादी तीर्थावर म्हणजे कोणत्याही तीर्थात गेलं की आपण पितराला तर्पण दिलं पाहिजे, पितरांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे महाराज प्रत्येक ठिकाणी तर्पण विधी करायला ब्राह्मण भेटेल न भेटेल, मग कसं करायचं? ज्ञानोबाराने आम्हाला फार सोपं करून ठेवलं. म्हणजे असा नियम आहे, गंगेचे उदक गंगे जैसे आणि आरपीजे पितरो देशे. या पितरोद्देश शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. पितराच्या उद्देशानं गंगेचंच पाणी घ्यायचं आणि आपल्या पूर्वजाचं स्मरण करून ते पाणी तिथे सोडायचं. अशी तर्पण या 3 गोष्टी जो करतो याच्यातच पुत्राची काय आहे? पुत्रता आहे. या 3 गोष्टी ज्याला करता आल्या त्यानं स्वतःला पुत्र म्हणून घ्यावं, नाही तर पुत्र म्हणून घेतलं तरी चालेल. पहिली गोष्ट काय? जीवतो वाक्य करणार. जीवतो वाक्य करणार. जिवंत आहे तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे. आणि जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी बहिरा होतो. सगळ्याला अभंग पाठ आहे की नाथाने सांगितलं आम्हाला, आम्ही बहिरा का झालो त्याची कारण मोजा. माता माऊली माझ्या माता माऊली माझ्या नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदेईचा, बहिरा झालो नरदेईचा. एका जनाला स्मरणाचा, झालो याची कारण काय काय सांगितली? नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली. किती झाले? 2. पितृ वचनाशी पाठ दिधली, बापाच्या वचनाला पाठ दिली 1. आणि तीर्थव्रते असून त्या गेली 4. आणि पुढं माता माऊली पाचारिता आणि शब्द नाही दिला मागुता. म्हणजे दुसऱ्या चरणातलं पितृ वचनाशी पाठ दिलेली हे घ्या, आणि माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता हे घ्या. अर्थात माय बापाचं न ऐकणारा पुढच्या जन्मात बहिरा होतो. मग या जन्मात जे जे बहिरे आहेत अनुमाने हे तो दिलाय. आता 5 तुम्ही लावत बसा. आता हो ऐका, वयानं आलेलं बहिरे पण, अपघातानं आलेलं बहिरे पण आहे की नाही, या गोष्टी शास्त्र आहे. नो त्या शास्त्रात सिद्धांतात कोणाला सुट्टी नाही. सांगण्याचं तात्पर्य मायबापाचं ऐकलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. मायबापाच्या मी सेवा करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो का? नाही, ते आमचं कर्तव्य. व्यवहाराचा साधा नियम आहे. व्यवहाराचा काय नियम आहे? साधा नियम सांगतो. भाऊ तुमचं नाव काय? अंगद भाऊ. तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती की नाही? हो म्हणा फक्त. हो म्हणा, काय जाते तुम्हाला? हा, तुम्हाला फोन केलता की नाही? हा हो. तुम्हाला 2 लाख रुपये मागितले का नाही? हो म्हणायला काय जाते तुम्हाला? हो हो. मी तुम्हाला दिले का नाही? दिले. तुम्ही माझे 2 महिन्यात परत केले का नाही? आता पटकन हो म्हणले बघा. आता इकडं पहा, मी अंगद भाऊला 2 लाख दिले, त्यांनी माझे 2 लाख दिले. हे उसनं फिटलं, अजून उपकार फिटायचे. आता उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा त्यांनी मला मदत केली पाहिजे, है की नाही? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा त्यांनी माझी मला काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. मी जर त्यांना अडचणीत गेल्या वर्षी 2 लाख रुपये दिले तर माझ्यावर जेव्हा अडचण येईल तेव्हा त्यांनी मला दिले पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे गणेश महाराज, चंद्रकांत महाराज, बाबाजी? दिले पाहिजे की नाही त्यांनी मला? उसने फेडीचा धर्म तो कोण? हो शास्त्र आहे. उसने फेडीचा धर्म तो कोण? आहे दया मानवे रचना, काय निर्मली भूषण, माया थोरपण जन्म. धर्म तो कोण? दया मानवे रचना, काय निर्मली भूषण, माया थोरपण जन्म. उसने फेडीचा धर्म तो कोण? म्हणजे त्यांना अडचणीत मी जर कामी आलो असेल तर त्यांनी मला अडचणीत कामी यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे सगळ्यांचं?
हा कृतज्ञ तेच बघायचे ना, मला अंदाज तोच घ्यायचा आहे आता. मग अंगद भाऊ सध्या मी लय अडचणीत आहे. आणि मग ऐका, अडचणीत जर मी त्या व्यक्तीला कामी आलो असेल तर त्या व्यक्तीने मलाही अडचणीत कामी आलं पाहिजे. दोनच वाक्यात सांगतो, विस्तार करत नाही. जेव्हा आम्ही जन्माला आलो ना, तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं. आमच्या हातापायात अवसान नव्हतं. तेव्हा आमच्या हातापायात जेव्हा अवसान नव्हतं, तेव्हा आमच्या माय बापानं आम्हाला आधार दिला. हे जर उसनं फेडायचं असेल, हे जर अडचणी फेडायचे असतील, तर जेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान जाईल ना, तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला पाहिजे. आणि हे एवढ्या आत्मविश्वासाने मी का सांगतो, कारण माऊली तसं जगले म्हणून सांगतो. माऊली तसं जगले हे मी ऐकू नाही. आणि मला नाही वाटत कोणाला माझ्या बोलण्यावर आक्षेप येण्याची काही शंका आहे. सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. आई साहेबांची प्रकृती आदरण अर्थात बाईंची प्रकृती एवढी प्रतिकूल होती शेवटच्या काळामध्ये, पण त्या प्रतिकूल काळामध्ये सुद्धा माऊलीने अप्रतिहत सेवा आईची केली. अप्रतिहत. आम्ही रात्र बघत नव्हतो, काही बघत नव्हतो, कपड्यामध्ये आमचा देहधर्म व्हायचा, पण आमची माय तेवढ्या रात्री उठून आमचा देहधर्म स्वच्छ करत होती. मला वाटतं आमच्या माऊलीने सुद्धा आईचा देहधर्म तसा स्वच्छ केलाय. स्वच्छ केलाय. उपकार नाही केले माऊली, आपण उसनं फेडले, उसनं फेडले. जीवत्व वाक्य करणार. बरं, आमच्या संगोपनामध्ये आमच्या मायबापानं कोणतीच कमतरता केली नाही. हो, तो कोबऱ्याचं लय गोड प्रमाण आहे. काय कडे बाळा बाप सदैव तू बळा, बाप सदैव तू काय कळे बाळा बाप सदैव तू बळा, बाप सदैव तू बळा. काय कडे बाळा बाप सदैव तू बाप सदैव बळा बाप सदैव तू बळा. काय कळे बाळा बाप सदैव तू बळा, बाप सदैव तू बळा, बाप सदैव तू काय कळे बाळा. लेकराला कळत नाही माझ्या बापाची परिस्थिती काय. फक्त पोरग एवढं म्हणतो, पप्पा शाळेची फी भरायची, दादा मला मोबाईल घ्यायचा, दादा मला आमकं पाहिजे. देखिले ते दृष्टी, देखिले ते दृष्टी, देखिले ते दोषी. मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी. आणि नाही येल कडे हात काय कोण्या वेळे. मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी, मागे घालून या मिठी. याच अभंगाचं तिसरं चरण आहे की बापाला लेकराला कळत नाही माझ्या बापाला बापाची परिस्थिती काय. फक्त ते एवढं पाहतं, ही वस्तू मला पाहिजे. पण बाप काय करतो, आपली परिस्थिती पणाला लावून लेकराचे काय पुरवतो, लाड पुरवतो. हे ध्यानात ठेवा. आपली परिस्थिती पणाला लावून. मग माणसानं सुद्धा माय बापाची सेवा करण्याकरता आपली परिस्थिती पणाला लावली पाहिजे. किती पणाला लावली पाहिजे. पुराणातली काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. भीष्माने बापाच्या समाधानाकरता आपलं पूर्ण तारुण्य जाळलं. ययाती करता पुरुने आपलं तारुण्य बहाल केलं. अनेक उदाहरण पुराणात आहेत, इतिहासात आहेत. एवढंच नाही, वर्तमानात सुद्धा आहेत. असं समजू नका सगळे श्रावण बाळ संपले, आजही आहेत ना. मग श्रावण बाळ आहेत का,
हे जेव्हा माणूस प्रश्न विचारतो मनाला तेव्हा उत्तर सापडतं आणि त्या उत्तराच्या यादीत एक नाव आहे आमचे माऊली सारगावकर. एक उत्तर ते पण आहे आमचे माऊली आहेत, वादच नाही. जीव तो वाक्य करणार प्रत्येक दी भूरी भोजनात. दरवर्षी त्यांच्या निमित्तानं घडेल एवढं अन्नदान केलं पाहिजे, भूरी भोजनात चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. मला वाटतं तेही अन्नदान आमचे माऊली करतायत. आणि गयायाम पिंडदानाश्च, ज्या ज्या तीर्थावर गेलो त्या त्या तीर्थावर आपल्या त्याचं स्मरण केलं पाहिजे. हे झालं मुलगा म्हणून कर्तव्य. आता माणूस म्हणून माणसाचं काय कर्तव्य? माणूस म्हणून माणसाचं एकच कर्तव्य, त्याने देव प्राप्त करून घेतला पाहिजे. कारण देह मिळाला त्याचं प्रयोजनच आहे. 3 प्रमाण सांगतो आणि 3 प्रमाणाच्या पुढे त्याच्या प्रयोजनाचा विचार सांगतो. 3 प्रमाणाच्या पुढे त्या प्रयोजनाचा विचार सांगतो. देवाने आम्हाला आधी देह दिला, देवे दिला देह. थांबू इथं 2 मिनिटं. देवे दिला देह, देवानं देह दिला. अजून काय दिलं? त्या देहात दिली इंद्रिय, हात पाय कान. कारण आमच्याकडे स्थूल देह आणि इंद्रिय याची संगती वेगळी वेगळी आहे. कारण हे ना डोळा, हे डोळा नावाचं इंद्रिय राहण्याचं गोलक आहे. हे जे आहे ना कर्ण शुष्कुली म्हणतात त्याला, हे गोलक आहे श्रोत्रेंद्रिय राहण्याचं, है ना, श्रवण इंद्रिय राहण्याचं. म्हणून देह वेगळा आहे, स्थूल देह वेगळा आहे आणि इंद्रिय वेगळी आहे. देवानादी काय दिला? स्थूल देह दिला. नंतर काय दिला? त्याच्यात इंद्रिय दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इथं थांबायचंय आपल्याला. पुन्हा देवानं काय दिलं? शरीर दिलं, इंद्रिय दिले आणि हे दिलं प्राणच दिला नसता तर. ज्ञानोबरायचं प्रमाण आहे, सर्व अवयवी शरीर चांग पण शून्य एका प्राणे विनरे. सर्व अवयवानं शरीर जरी चांगलं असलं तर त्याच्यात जर प्राण नसला तर तो काय आहे? हो, कसं आहे कृष्णा महाराज? अंग गोरे आणि तरुणी वरी लिहिल्या हे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. हा, परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. प्राण नसता तर त्यानं त्याचा जीव दिला. जेने हा जीव दिला दान, देह दिला, इंद्रिय दिली, पुन्हा जीव दिला. पण त्याचा उद्देश काय काय? प्रत्येक चरणाच्या पुढे उद्देश आलाय पहा. देहाच्या पुढे देवे दिला देह, कशा करता? भजना गोमटा. हे गोमटा शब्द देहली दीपन्यायाने लावा असं मला वाटतं. देह देहली दीपन्याय काय? घरात बी माणसं बसली, दारातही माणसं बसली. घरातल्या नाही उजेड पाहिजे, बाहेरच्या नाही उजेड पाहिजे, आणि दिवा मात्र एकच आहे. मग काय करायचा? दिवा चौकटीवर ठेवायचा, बाहेरही उजेड पडतो, आतही उजेड पडतो. याला देहली दीपन्याय असं म्हणतात, हे की नाही? तसा देह इकडे ठेवायचा आणि भजन इकडे शब्द ठेवायचा, आणि भजन आणि देहाच्या मधात गोमटा शब्द टाकायचा आणि गोमटा शब्द दोन्हीकडे लावायचा. कसा? देवे दिला गोमटा देह, कशा करता? गोमट्या भजनासाठी. देवे देह दिला, गोमटा दिला, आणि कशा करता दिला? भजना. भजन कोणतं? गोमट्या भजना करता, नाही तर भजन ते ओंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. गोमट्या भजना करता गोमटा देह दिला. चला, देहाचा उद्देश काय दिला? देवाचं भजन, देवाची सेवा. इंद्रियाचा उद्देश काय दिला? जेणे तो जोडसी नारायण. आणि जीवाचा उद्देश काय आहे? तयाचे करीन चिंतन, अर्थात देवाच्या चिंतना करता. आणि या सगळ्या 3 चरणाचं जर सूत्र सांगायचं ठरलं तर निजात्म प्राप्ती लागोनी आणि देवे केली मनुष्य योनी. आत्मप्राप्ती करता देवानं देह दिला. एवढंच नाही, म्हणजे त्या देहात ज्ञान दिलं. आणि कशा करता दिलं? मनुष्य देहीचे ज्ञानी, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. अर्थात त्याच्या प्राप्ती करता दिलं. म्हणजे आता आपली 2 कर्तव्य झाली. नात्याच्या संबंधानं कर्तव्याचं निर्वाह, म्हणजे एक संसारिक कर्तव्य आणि एक आत्मउद्धाराचं कर्तव्य. अर्थात कर्तव्यालाच आज आपण ओझ शब्द घेऊ. प्रत्येकाच्या डोक्यावर 2 प्रकारचं ओझ आहे. आपण ज्या देशात, ज्या काळात, ज्या परिवारात जन्माला आलो त्या ठिकाणचे देशकालाचे नियम पाळून आपल्या कर्तव्याचा निर्वाह करणं. कर्तव्य कर्माचा एक ओझा आपल्या डोक्यावर आहे आणि आत्मउद्धाराचे ओझ आपल्या डोक्यावर आहे. सगळ्याला त्या घेता येत नाही, पण एखादी बाई धन्य असते. गोकुळातल्या गोपिका धन्य होत्या, कारण त्या दोन्ही ओझ घेऊन चालत होत्या. हे तुकोबाराचं प्रमाण देतो, आधी सांगतो. धन्य बाया ऐशा नारी. ह्या बाया धन्य आहेत, ऐशा नारी धन्य आहेत. त्या बाया धन्य आहेत, ऐशा नारी धन्य आहेत. का धन्य आहेत? महाराज म्हटले घरी दारी नांदत. घरी दारी नांदत. प्रल्हाद महाराज आमचे गुरुवर्य,
हे घरीदारी नांदतीचे 3 अर्थ करतात. लय गोड भाव आहेत तिने पण. घरी नांदती आत्मस्वरूपावर निश्चयाने पक्क्या झालेल्या आहेत, आणि द्वारी नांदती तरी कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीचा व्यवहार करीते. लक्ष लावून अंतरी आत्मस्वरूपावर पूर्ण लक्ष आहे. त्यांना माहितीये न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मद्रुप. हा अंतर आत्मा आहे, अंतर्दृष्ट आहे, हा आत्मा आहे, याचं ज्ञान आहे. म्हणजे लक्ष लावून अंतरी. तरी सुद्धा याने माझे मडके हो फोडिले, याने माझे शिंके हो तोडिले, हा कल्पित द्वैताचा व्यवहार आहे. घरीदारी नांदती एक अर्थ. दुसरा अर्थ, घरीदारी नांदती घरचा कामधंदाही करते आणि वेळ प्रसंगी दह्या दुधाची डेअरी घेऊन मथुरेला विकायलाही जाते. सध्या घरचं काम करणाऱ्या बाहेरचं करत नाहीत, आणि बाहेर नोकरी करणाऱ्या घरचं करत नाहीत. त्यांना विचारलं का हो, का करत नाही? म्हणजे कामच उरकत नाही महाराज, वेळच पुरत नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना लय गोड सांगायचे. अण्णाची आठवण झाली मला. अण्णा काय म्हणायचे, जुन्या काळातल्या बाया घरातली कामं करून शेतात काम करत होत्या का नाही? बोला की करत होत्या. आता का उरकत नाही? अण्णा म्हणायचे, जुन्या काळातल्या बाया एवढ्या लवकर उठायच्या, एवढ्या लवकर. पहिले घड्याळी नव्हत्या मालक. मग लोक काय म्हणायचे, पहिल्या चांदणीला उठले होते म्हणायचे. म्हणजे 3च्या दरम्यान पहिली चांदणी उगवते. पहिली चांदणी शुक्राची उगवली शुक्राची, असं काहीतरी म्हणलंय असं कुणीतरी. असो 2:30 उठायच्या. अगं कधी उठली होती? पहिल्या चांदणीला उठली होती म्हणते. हो, दुसऱ्या चांदणीला उठले, आहे की नाही? अण्णा म्हणायचे, बाया एवढ्या लवकर उठायच्या, सगळी घरची कामं उरकायच्या. नाही का बरं चंद्रकांत महाराज, अण्णाची भाषा. सगळी घरची कामं उरकायच्या आणि सूर्याची वाट पाहायच्या, हा कधी उगवतोय, कारण आता बाहेरची कामं करायची. इतक्या लवकर उठायच्या, सगळी कामं करायच्या आणि सूर्याची वाट पाहायच्या, हा सूर्य कधी उगवणार आहे. आता काळ बदलला म्हणले. आता सूर्य आधी उगवतो आणि तो यांची वाट पाहतो, ह्या कधी उठणार आहे. अण्णा म्हणायचे, ह्या आज उठणार आहेत का? काय ह्याला उचलावं लाग, आपलं असू द्या, काय अडचण. अण्णाची भाषा. सगळी घरातली कामं करायच्या आणि सगळी कामं करून बाजाराला दया दुधाचे डेरे घेऊन जायच्या. घरीदारी नांदती. आणि दुसरा एक तिसरा अर्थ आपण करू, जो मला आज पाहिजे. घरी नांदती दारी नांदती, अर्थात घरी नांदती संसार कर्माचाही निर्वाह करीती, तेही ओझ घेते, आणि दारी नांदती म्हणजे उद्धाराच्याही कर्तव्याचा निर्वाह करते. दोन्ही प्रकारचे ओझे. ती गोपी अशीच या दोन्ही कर्तव्याचं ओझ घेऊन निघाली होती. दोन्ही कर्तव्य तिच्या डोक्यावर आहेत. संसाराचंही आहे, उद्धाराचंही आहे. दोन्ही बघा, गोपिकांनी सगळी कामं केली आणि उद्धाराचंही ओझ त्यांनी घेतलं. कशावरून? मन हे गोविंदी देह काम करेल. त्यांचं मन कुठं आहे? उद्धाराच्या दिशेने. आणि देह काय आहे? कर्माच्या दिशेने. माणसं, हुशार माणसं कोणती? जेव्हा कामं जास्त असतात आणि व्यक्ती कमी असतात, तेव्हा काम विभागून द्यावं लागतं. हे बाबा हे तू पहा, हे बाबा तू हे पहा. उग भांडणाच्या वादावाद नको. ज्या घरात 2-2 जावा, 4-4 जाव आहे, त्या घरात हे लई करावं लागत, आहे की नाही? ए बाई, सकाळचा स्वयंपाक तुझ्याकडं, संध्याकाळचा हिच्याकडं. काम असलं की ते वाटण्या करून द्याव्या लागतात. तसं या गोपिकांनी हे दोन्ही ओझे वागवत असताना काय केलं? कारण वृत्ती एका वेळेला एकालाच विषय करते. म्हणजे माणूस एका वेळेला एकच काम करू शकतो ना. मग त्याने काय केलं? देह देऊन टाकला कामाला आणि चित्त दिलं देवाला. हो, चित्त दिलं देवाला. आणि मग काय व्हायचं, कधी कधी देहाचं काम करताना चित्त जर तिकडं गुंतलं, कधी मग एक पहा, गोपिकांचा जो देहानं जे कर्म करायच्या ते चित्तरहित करायच्या. बाबा प्रमाण देतो, पटवून देतो. कायेन मनसा बुद्ध्या आणि केवलही इंद्रिये रपी योगिना कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वात्म शुद्धये. याच्यावर ज्ञानोबराच्या ओव्या फार गोड आहेत. ज्ञानोबरानं कायेन मनसा बुद्ध्या आणि केवलही इंद्रिये रपी 4 प्रकारच्या कर्माचा विचार फार गोड केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी मराठे पर्येशी आता बालकाची चेष्टा जैशी. लक्ष देऊन पुढची ओवी आहे का? मनोनी मराठे पर्येशी का आता मराठे पर्येशी.
आता आता मराठी आता मराठी परियेशी, आता मराठी परियेशी. मराठी म्हणजे मराठ्या जातीचे नाही बरं. हा. आता मराठे परियेशी बालकाची चेष्टा जैशी, योगी कर्म करीती तैशी केवळा तनु. इथे शब्द काय? केवळ तनुने. त्या काय करतात? देह संसार करायच्या आणि मनानं मात्र देवाचं चिंतन करायच्या सदैव. आणि देवाची अपेक्षा हीच आहे, देवाने आपल्याला काय काय दिलं आणि आपल्याकडून अपेक्षा काय केल्या, याचं गणित जर लावायचं ठरलं तर 2च मिनिटात एक हिशोब सांगतो आणि पुढे जातो. हिशोब काय? देवाने आम्हाला किती दिलं आणि काय काय दिलं ती यादी तर दिलीच, पण न पटो पण विज्ञानाच्या कसोटीवर पटवून दाखवतो. एका घरी गेलो, काय गडबड? काय नाही म्हणजे वडिलाला घेऊन चाललोय जालन्याला. कशाला? डायलिसिसला. म्हणजे हे काय असतं? म्हणजे बाबा आपल्या रक्तातलं युरिन वेगळं करून रक्त शुद्ध करून शरीरामध्ये भरलं जातं. म्हणजे का? ज्याच्या किडन्या काम करत नाहीत त्याला काय करावं लागतं? ते डायलिसिस करावं लागतं. म्हणजे आपल्या किडन्या काय करतात? रक्ताचे शुद्धीकरण करतात आणि रक्तातलं जे युरिन आहे ते लघवी वाट काढून देतात आणि शुद्ध रक्त शरीराकडे पाठवतात. पण एखाद्याच्या किडन्या जर खराब झाल्या तर मग त्याला ते यंत्राद्वारे करावं लागतं. 2 नळ्या लावल्या जातात, एकाकडून अशुद्ध रक्त काढलं जातं, एकूण शुद्ध रक्त भरलं जातं. ते अशुद्ध रक्त काढायचं, ते स्वच्छ करायचं, पुन्हा त्याच्यातलं युरिन वेगळं करून पुन्हा शुद्ध रक्त शरीरात भरायचं. याला काय म्हणतात? डायलिसिस म्हणतात. त्याचे खर्च किती? काय खर्च किती आहे? म्हणे 1000 रुपये. 1000 रुपये? म्हणे महाराज अनुदानात बसले म्हणून 1000 आहे, नाहीतर 2-2, 3-3 हजार रुपये लागतात एका डायलिसिसला. सोपं नाही. मग मी त्याची हिशोब लावला. म्हणजे 1000 रुपये लागतात एक डायलिसिसला, अनुदानात जरी धरलं तरी. आणि आपले तेवढे 1000 रुपये कधी वाचतात? एकदा लघवीला जाऊन आले की आपले 1000 वसूल झाले. खरे का कुठे? एकदा लघवीला जाऊन आलो की आपले 1000 भगवान महाराज वसूल झाले. मग कल्पना करा, एका लघवीच्या वेळेला 1000 रुपये तर 2 लघवीच्या वेळेला 2000 रुपये. लयदा नको त्याला मुतायला धाडायला, पण दिवसातून 2दा. म्हणजे दिवसातून 2 वेळेला जर आम्ही लघुशंकेला जात असू तर आम्ही दिवसाला किती कमवतोय? या महाराज. विठाला विठाला दिवसाला जर 2 वेळा तर म्हणजे दिवसाचे किती कमवतो आपण? बोला की 2000. मग गणित लावा. दिवसाला 2000 तर 10 दिवसाचे किती? 20,000. 10 दिवसाचे 20,000 तर 30 दिवसाचे किती? 60,000. 60,000 एका महिन्याचे गुणिले 12, 12 सकम 72. म्हणजे वर्षाला 7,20,000 रुपये किंवा किडनी वाचवते आपली, की जी देवानं आम्हाला फुकट दिली. किती? 7,20,000. आता 7,20,000 गुणिले आपलं वय लावा. ज्याचा हिशोब त्यांनीच करा. मला ताण देऊ नका. लय ताण घेतला तर वाळून जाईन मी. कायला ताण देता गरीबाला? हिशोब किती आला पंकज महाराज आपला? 7,20,000 रुपये गुणिले आपलं वय स्वतःने जोडा. आणि एवढे पैसे आमचे देवानं वाचवले पंडित महाराज फक्त किडन्या देऊन. किडन्या देऊन किती उपकार आहेत. बाकीच्या इंद्रियाचा तर हिशोब नाही. बरं एवढं त्यानं देऊन अपेक्षा काय केली आमच्याकडं? कृष्णा महाराज ओवी कशी आहे? तुझा 7-12 माझा करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. ओवी अशीच आहे का पाठ? बरोबर. तुझा पैसा माझा करी. एवढंच नाही, एक बोलू का हळूच? तुझे पाकिट माझे करी, हे सुद्धा नाही. तुझा पैसा माझा करी, तुझा बरं देह माझा करी, एवढं तरी शब्द असावे. नाही, तू मन हे मीचे करी. मयेव मन आधत्स्व मय बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मयेव आत ऊर्ध्वम न संशय. फक्त त्यांनी मन. आणि गोपिकांनी ते केलं. करितात या काम धाम, करितात या काम धाम, करितात या काम धाम, करितात या काम धाम. कमाल श्याम
ध्यानी मनी तमाल श्याम ध्यानी मनी तेने पावल्या आनंदा तेने पावल्या आनंदा कमल ते श्याम धानी मनी कमल ते श्याम ध्यानी म्हणे तेने पावल्या आनंद आनंद पावल्या निळोबरायची गवळण आहे. मला हे प्रमाण द्यायचं होतं पण मला उत्तरार्ध आठवण गेलं. मग साथीला माणसं का पाहिजे त्याचं उत्तर हे, पण असे पाहिजे. हा असे पाहिजे, साथीचे माणसे साडेसातीचे नाही. तेने पावले आनंदा कशाने? ऐका. करिता तया कामधाम तमाल मेघ श्याम ध्यानी मनी. त्यांच्या ध्याना मनात काय आहे? करिता तया कामधाम. सगळं तुकोबरायचं प्रमाण आहे. मन हे गोविंदी देह काम करीव. आणि या दोन्ही प्रकारच्या ओझ्याचं डोकं, कर्तव्याचं ओझं डोक्यावर घेऊन जेव्हा त्या कर्तव्य कर्माचा निर्वाह करत होत्या आणि ते करत असताना मनात प्रभूचं चिंतन असल्यामुळे तेने पावल्या आनंदा. सगळ्या सासूरवासिनी गवळणी जेव्हा एकांतात बसायच्या तेव्हा त्या चर्चा करायच्या, कधी घरच्या तर कधी देवाच्या. माणसाच्या दुःखाला दोनच कारण आहेत, दोनच कारण आहेत. हे मला 4 प्रकारानं सांगता येतील. 2 कारण कोणती कोणती, पण आताचे 2च प्रकार सांगतो. माणसाला दुःखाला 2 कारण काय आहेत? त्याचे एक कारण त्यांनी संसार जवळ केला म्हणून. त्याला दुःखाला कारण काय आहे? त्यानं संसार जवळ केला म्हणून. आणि त्याच्या दुःखाचं दुसरं कारण काय आहे? त्याने अजून देव जवळ केला नाही म्हणून. ज्यानं देव जवळ केला सुख आहे, किंवा संसार दूर केला सुख आहे. हो सुख आहे. म्हणजे आता हे दुःख अभाव म्हणजे सुख असा सिद्धांत नाही एकासारखा नाही बरं आपला. पण आपल्या संगती लावण्याकरता विचार मांडला. संसार तोडावा लागतो आणि देव जोडावा लागतो, हे की नाही? आपल्याकडे दर्शनशास्त्रामध्ये 7 दर्शनकाराच्या मोक्षाचं जे स्वरूप आहेत ना, त्याच्यामध्ये नाही 21 दुःखाचा ध्वंसाला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. 3 प्रकारच्या तापाच्या निवृत्तीला सांख्य मोक्ष म्हणतात. पंचक्लेशाच्या निवृत्तीला योगी मोक्ष म्हणतात. स्वर्गाच्या प्राप्तीला पूर्वमीमांसक मोक्ष म्हणतात. ह्यांच्यात फरक काय? हे आधीचे जे 4 आहेत यांच्याकडे अनिष्टाची निवृत्ती पण इष्टाची प्राप्ती नाही. पूर्वमीमांसकाकडे इष्टाची प्राप्ती पण अनिष्टाची निवृत्तीचा विचार नाही. पण वेदांत दर्शनामध्ये अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्टाची प्राप्ती आहे. संसार तोडावा लागतो का तोडावाच लागतो? तोडावाच लागतो. संसार जरा जरी चित्तात आला तर जमत नाही. सीतेच्या चित्तात घरदार नव्हतं आलं, फक्त चोळी आली होती. सीतेच्या चित्तात काय आली होती? चोळी. आणि चोळीला लागतं काय? 70.80 पॉईंट कापड. एखादी माझ्यासारखी नाजूक असेल ते 1 मीटर काय लागतं. पण तेवढं सुद्धा ते भक्तिशास्त्रात कसं म्हटलंय, विस्तार व्हायला लागलाय, माफी मागतो. तत्व विषय त्यागात संग त्यागाश्च. नारद भक्ती सूत्रातलं काय सूत्र आहे? तत्व विषय त्यागात संग त्यागाश्च. 2 एका सूत्राचे 2 अंग आहेत. विषय त्याग, स्थूल विषयाचा त्याग करायचा, आणि संग त्याग, त्याच्या आसक्तीचा सुद्धा त्याग करायचा. त्याचं स्मरण सुद्धा चित्तात येऊ द्यायचं नाही. या 2 गोष्टी आहेत. हे कारण आहेत. पण त्याने देव जवळ केल्यामुळे दुःखाचा संसार सुद्धा अवघाची संसार सुखाचा झाला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप झाला. आणि मग त्या सासूरवासाना आलेल्या गवळणी कधी कधी संसाराचं दुःख सांगायचं. आता तुला काय सांगू काय सांगू, अशी फड फड बोलती. कोण? सरसर परते झालेस आता भांड, काय दाखविसे जगासिया तोंड, व्याली माय तेला जविली रांड, नाही थारा दोठाई झाला खंडव, सरसर परते झालेस आता भांड. शपथ लय बोल अण्णा, शपथ काय फक्त सरळ बोलून जातो. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, सासू मोठी भांड खोर मजन पाहिली, पतीलाही राग येतो जीव माझा राहीना. हो, ह्या सासूरवाशिनी गवळणी एका जागी बसल्या, पण एक फारच खुश दिसली, फारच आनंदी दिसली. आगळी वेगळी तृप्ती तिच्या अंगावर दिसली. कारण एक सांगतो,
बाईच्या शोभा वाढवणारा सगळ्यात चांगला दागिना कोणता? हा जर प्रश्न मी मांडला ना तर समोर बायात मतभेद पडतील. बाया म्हणते नाही महाराज, मंगळसूत्राशिवाय बाईला शोभा आहे का? एखादी नाही महाराज, नाकात न तर गावात पत असते, नतीनं शोभा आहे. एक म्हणली नाही महाराज नेकलेस पाहिजे, एक म्हणली महाराज नाही गंठण पाहिजे. नाही महाराज, बाईला सगळ्यात मोठा दागिना आहे प्रसन्नता. हा दागिना जिच्या जवळ आहे, तिला बाकीचे दागिने असो अथवा नसो, नाही तर बाकी अंगावर सगळे दागिने पण चेहरा असा आहे, समाधान नाही. हे प्रमाण म्हणून अर्थ नाही सांगणार, माझं वय नाही ते अर्थ सांगण्याचा. साजे अलंकार जरी भोगिता प्रतार विठाला विठाला. सगळं वैभव पण समाधान नसलं तर काय अर्थ? समाधान नावाचा दागिना आज त्या गोपीचं तेज काय आगळं वेगळं दिसू लागलं. संसाराचा निर्वाह करतच होती तरी तिचा चेहरा वेगळा दिसला. बाकीच्या म्हणल्या बाई या समाधानाचं गमक काय, याचं गमक काय? कधी कधी माणसाला या वाटतो की नाही, या संगमनेर गाव आहे, संगमनेर तिथे एक म्हातारा वारकरी 90 वर्षाचे महाराज पोराला लाजविल एवढं नाचत. उंची जवळजवळ 7 ते 6.5 फूट आहे. किती 90 पार केली महाराज त्यांनी. मी सहज म्हणलं बाबा ह्या 90 वयात तुमचा एवढा उत्साह आहे, याचं गमक काय? ते महाराज मी कोण्या डॉक्टरचं ऐकलं नाही, कोण्या वैद्याचं ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही, मी फक्त प्रकृतीचं ऐकलं. म्हणजे भूक लागली तेव्हाच खाल्लं, तहान लागली तेव्हाच पाणी पिलं म्हणून असं आहे. सकाळी उठून पाणी पिलं पाहिजे पण तहान लागली पाहिजे ना. नाही 6च्या आत जेवलं पाहिजे पण भूक लागली पाहिजे ना. नियम आहेत सगळे. पण ते मी प्रकृतीचं ऐकलं म्हणून वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे प्रकृतीचा संकेत कसा ऐकावं? खाव का नाही, खाव का नाही, खाऊच नाही. जेव्हा संभ्रम निर्माण होतो म्हणे खाव का नाही, खाव का नाही, तर काय करायचं प्रदीप महाराज? खायचंच नाही. जाव का नाही, जाव का नाही, लगेच जावं म्हणायचे. माधव महाराज मगरांचं वाक्य आहे. माधव महाराज मगर म्हणायचे जाव का नाही, जाव का नाही, आता जाव का, कीर्तन झाल्या जाव, आधी जाऊन याव. नाही तर कीर्तना श्वेतांबराचा पितांबर झाला तर करता काय? आणि होतो महाराज काय होतं पण अडचण एक आहे महाराज, होते प्रकृतीने लोक म्हणतात खायचा सोमवार नाही, लोकांचं काय घेता महाराज? अवघड काम असते ते, अवघड काम असते. तुझ्या या समाधानाचं गमक काय सांगू? सांगू समाधानाचं गमक? बाप रखमा देवीवर दीनानाथ भेटला, ज्याच्या योवय भूमा तत्सुखम तिने विन जीवा सुख नोहे, तो परमात्मा मला भेटला आणि माझ्या जीवनातलं दैन्य दुःख सगळं दारिद्र्य निघून गेलं केवळ त्याच्या भेटीनं. पण भाई तुला तो भेटला कसा तेवढा आम्हाला समजून सांग ना. मग तो मला कसा भेटला, मी कसं कसं जीवन जगले याचा विचार सांगत असताना ते आपलं साधकीय जीवन अभंगाच्या पहिल्या आपुले निभारे श्रीरंगे डोलत गे, श्रीरंगे आपुले निभारे श्रीरंगे डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंगी डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंगी डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले, आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले, तव आवाजिले पाचारले पाटी मोरे, तव आवाजिले पाचारले पाटी मोरे, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, तव आवाजिले पाचारले पाटी मोरे, तव आवाजिले
चरण सोरी सखी ऐक, मी माझा अनुभव सांगते. माझं जीवन जे समाधानी आहे ना, त्याचं कारण आहे मला दीनानाथ भेटला. अगं पण तो तुला कसा काय भेटला? एरवी आम्हाला भेटत नाही. महाराज गवळणीमध्ये मला देव काका भेटला याची अनेक साधना अनेक गवळणीनं सांगितली. एक गवळण म्हणते, भरला उलंडोनी रेता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट. चाले झड झडा उसंतो वाट, पाहे पाळतो उभा तोची नीट. ओ पाहे, मी पाहिलं त्याला उभा पाहिला. कुठं होता? वेणू वाजवितो यमुनेच्या तटी, उभा सावळा कानया जगजेठी, भोवती गोधने व गोपाळाच्या थाटी. ऐकोनी गवळणी धावती उठा मोठी, ऐकोनी गवळणी धावती उठा मोठी, ऐकोनी गवळणी धावती उठा मोठी, ऐकोनी गवळणी धावती उठा मोठी. ऐसा जन्मन मोहन रंगवना, ऐसा जन्मन मोहन रंगवना, ऐसा जन्मन मोहन रंगवना, ऐसा जन्मन मोहन रंगवना. ऐसा जन्मन मोहन रंजवना, गुणी गुणातीत नंदाचा पोसना, करुणे सृष्टी आधी काय रूपी गुणातीत अलक्ष देखना, निवळ भरायचे गवळण असा मी पाहिला. पण कधी घट रिकामा केला, अर्थात देहरूपी घट विकार शून्य केला. भरला उलंडोनी रिता करी घट, मिस पाणी याचे निमित्त पाण्याचं केलं आणि उद्देश कृष्णाची भेट ठेवली. संसार निमित्त केला आणि उद्देश परमात्मा केला. आमचं उलट आहे, परमार्थ आमचं निमित्त आहे. असं जयाची भजने भोगासाठी हे की असं हे केलं. झाले झड झडा उसंतोनी वाट, उसातून नाही बर काय काय झाले झडा झडा उसातून वाट, उसातून उसंतोनी झड झडा. मला कृष्णा महाराज ओवी ना तरी झड झडोनी वाहिला ये भक्तीची वाटेल. ते झड झडोनीचा अर्थ काय करायचा मला उपर्ण द्या बरं महाराज. 2 मिनिटं तुमची वापस देतो मी. माझ्याकडे आपण कमराला बांधलेलं आहे, आता सोडता येईना. हे काय झालं पंडित महाराज? झटकणं झालं, हे झड झडून झालं. धन्यवाद महाराज. झड झडोनी, झड म्हणजे संसार सोडून आणि झड जोडून निशेष वृत्तीतला काढून. हो, निशेष काढून. नाही तर काय काय लोक संसार सोडतात. ते ज्ञानोबराचं प्रमाण कसं आहे म्हणतोच एकदा, आता जे होईन ते. काय देवानं आम्हाला आवाज कमी दिला. आमच्या पंकज महाराजाचा आवाज, आमच्या विश्वंभर महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग. कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाची कोंबडी जरी मिली तरी स्पीड ब्रेकर टाकावत लागत. कोणाला पाईपलाईन न्यायची तर नाली खांदावत लागत. असा आमचा आवाज आहे. काय एक बोलू काय कृष्णा महाराज महाराज मंडळ, एक बोलू विठ्ठल महाराज. आम्ही आवाजाचे जादूगर नाहीत पण चालीचे जादूगर येत. आहे का नाही अण्णा? आहेत का नाही आपल्याकडे चाली? तेच म्हणलं. वरी वरी काया का दंडिश जव वरिले न करी तुझे मन. वरी वरी काया का दंडिश जव वरिले न करी तुझे मन. जडी नेत्र लावून टोकसी आवेशा, जडी नेत्र लावून टोकसी आवेशा, तैसे नको नको करू बघ ध्यान रया. चित्त शुचित करी मन शुचित करी तू नजर विषयाची सोय. वरी वरी काया का दंडिश जव वरिले न करी तुझे मन. थोडा कमी इको कमी थोडा. वरी वरी काया का दंडिश जव वरिले न करी तुझे मन. जडी नेत्र लावून टोकसी आवेशा, जडी नेत्र लावून टोकसी आवेशा, तैसे नको नको करू बघ ध्यान रया. चित्त शुचित करी मन शुचित
आणि जर मन साथ न देत नसेल तर झडून निघाला, झड झडून नाही निघाला. शरीर काढणं झडून निघाला, झड मारून या बैसोलो पंगती. शरीर सोडून आला, झड झडून मन पण आणलं, शरीर पण इकडे आणलं. एवढं करावं लागतं. मग जाऊ द्या, प्रत्येक गोपिकाचं साधन सांगायला वेळ नाही. आपल्याला प्रस्तुत विषयाला घेऊन बाईचं वर्णन करायचं. आपुलेनी भारे माझ्या कर्तव्याचा निर्वाह करत करत मी चालले होते. कर्तव्याचा निर्वाह करत चालले होते, सगळी कर्तव्य पार पडत होते. हो, ऐकलं का? गोपी झाडत होत्या. ते दशमस्कंदामध्ये श्लोक आहे बघा, पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादाने आठवायचा नाही. ह्या लोकांचे लय आशीर्वाद आहेत. याने पंचदशीची वाट लावली. आमच्या 700 श्लोक पाठ होते, जवळजवळ 500-700 इकडचे तिकडचे वेदांतातले, एक आठवत नाही. यांनी आम्हाला शिरोशायऱ्या गाणे पाठ करायला लावले. एवढे तर हे पुण्यवान आहे. लोक अन्न गिळतात, समाजाने आमचे परमार्थच गिळलाय आमचा. त्यांचा काय दोष आहे? आम्ही नादी लागलो बघता काय त्याच्यासाठी? त्यांचा काय दोष नाही. आम्ही नादी. डोंगरेजी महाराजाबद्दल सांगतात, डोंगरेजी महाराज कथा करताना कृष्णाकडे बघायचे, लोकांकडे बघत नव्हते म्हणे. महाराज तुम्ही ऐकलं असेल डोंगरेजी महाराज, चंद्रकांत महाराज, तुम्ही डोळे झाकायचे, मस्त असं कृष्णाकडे पाहायचे. कधीच कधीच लोकांकडे पाहत नव्हते. एकाने विचारलं, महाराज लोकांकडे का पाहत नव्हते? म्हणजे कारण त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. झालं माझं बोलणं, देवा शपथ झालं, एवढंच बोलायचं होतं. ते लोकांकडे का पाहत नव्हते? त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. आम्ही लोकांकडे का पाहतो समजून घ्या. बस बस बस, तात्पर्य ऐका. झड झडून मी माझ्या कर्तव्याचा निर्वाह करू लागले. जी जी माझ्या वाट्याला कर्तव्य कर्म आली ते करू लागले. पण सगळ्याच्याच वाट्याला चांगली कर्म नाही आली. कायच्या वाट्याला कशी कर्म आली महाराज? काय ती ह्यांची आस्था जाता रवी धरवेला आपण त्या पतिव्रतेची कथा सांगतो महाराज, मला नाव आठवे ना. ती नवरा आपल्या डोक्यावर घेऊन निघाली होती. नाही नाही, मला नाव लोप नाही, लोपामुद्राही नाही, आणि नाव तोंडावर आहे. शांडिल्य का? शांडिल्य ऋषीची पत्नी आहे. तिचं नाव तुम्हाला आठवते का? मग काहीच अडचण नाही, असू द्या. आम्ही तशा, तुम्ही ना आता गप बसा. मामी आता काहीच बोलू नका. म्हणजे कुष्ठ ध्यान, कुष्ठ झालेला पती, त्याची सेवा करावी लागली, हे की नाही? चोकोबाराच्या वाट्याला कसं कर्म? मेलेली ढोरं ओढणं हे कर्म आहे. पण जे असेल ते, वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान यस्य विद्यते तस्य सर्व निषेधाष्ट विधेया सकला अपि. पंचदशीमध्ये म्हटले, वर्ण आश्रम वय आणि अवस्था या 4 गोष्टीचा अभिमान जोपर्यंत वृत्तीत आहे तोपर्यंत त्या वर्णाचे, आश्रमाचे, वयाचे आणि अवस्थेचे कर्म करणं त्याला क्रम प्राप्त आहे. ज्या दिवशी वर्ण आश्रम वय आणि अवस्था याचा अभिमान शून्य होईल त्या दिवशी मग नैस्त्रिगुण्योपत्ती विचारता को विधी को निषेधा. तोपर्यंत तोवरी या साधना भाजावी लागेल. जोवरी अर्जुना हो तो बोधो भेटे ना म्हणा, तोवर या साधना भाजावी लागे. म्हणून जोपर्यंत तो भेटत नाही ना तोपर्यंत हे करावं लागतं. मग चोकोबराच्या वाट्याला तसं कर्म, सजन कसाच्या वाट्याला तसं कर्म, कसंही असो. माझ्या वाट्याला आलंय ना, पण आमच्या एकाही संतानं आपल्या कर्तव्याचा खेद केलेला नाही. नुसती प्रमाण सांगतो. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, कुल्हाळाचे वंशी जन्म माझा झाला. खेद नाही. शिंपियाचे कुळी जन्मले शरीर, आपलं कुल्हाळाचे वंशी जन्मले शरीर, शंपियाचे कुळी जन्म माझा झाला. परी हे तर राहिला सदाशिवी, दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी, आणि आरानुक जीवी नव्हे कधी. खेद नाही. आम्ही वारीक वारीक करू, आणि ते स्वाभिमान करू. त्याच्यात काय करू हजामत बारीक. माझ्या वाट्याला आलेलं कर्म घेत मी चालले होते, पण त्या कर्माचा खेद मला का नव्हता. शब्द काय गोड आहे, कारण मी कर्म करता श्रीरंगी डोलत गेले. मी त्या देवाचं चिंतन करत गेले. आणि मग परिस्थिती किती बिकट असू द्या, ज्याला श्रीरंगाच्या डोलाचं म्हणजे श्रीरंगाच्या चिंतनाचं सवय, त्या चिंतन करणाऱ्या माणसाला अरे शस्त्रेवर तोडलिया, आगे माझी पडलिया, पण चित्त महासुखी पहुडलिया, शेवोची नाही.
तिथं सुद्धा डोल आहे. मला वाटतं बाईने तो पुरुषार्थ केला. विठाला विठाला. बाईचं जीवन माहेराकडूनही फार हालाकीच्या परिस्थितीतून आल्या. बरं इकडं आल्यावर बी फार संपन्न नाही. जेव्हा लग्न 70च्या दरम्यान झालं तेव्हा पती पत्नींनी ह्या कॅनलचे काम, रस्त्याचे काम निघाले तर आदरणीय दादांनी 6-6 बराशी खोदाव्या आणि बाईने तेवढ्याची माती उचलली. एवढे कष्ट केले, संसाराचा निर्वाह केला. खेद नाही. एवढंच नाही, परिस्थितीने गावाकडून आळंदीला पाठवलं. पण तिथंही राहताना राधाकृष्ण मंदिरात राहायचं, तिथे राहायचं आणि स्वयंपाकाला कोणाच्या इथं कामाला जायचं, आचार्यासोबत जायचं. पण जाताना पहा, आता 2 शब्द पहा, येताना जेवढं ओझं येईल तेवढं त्या पंक्तीतलं उरलेलं घेऊन यायचं आणि ज्या ज्या पोराला मधुकरी नाही सगळे पोरं गोळा करायचे, त्यांना खाऊ घालायचं. असं बाईचं काम. म्हणून ऐकलं का, आळंदीतल्या त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची मधुकरी दिवसभर कामधेनू होती, तर संध्याकाळची कामधेनू आमच्या बाई होत्या, अर्थात कौशल्या बरोबर होत्या. संध्याकाळी त्या कामधेनू व्हायच्या. त्या होत्या. महाराज एक दुसऱ्याचा आणून खाऊ घालायला बी धमक लागत. त्याने स्वतःच कुठं खाऊ घातलं, पण दुसऱ्याचं खाऊ घालायला धमक लागत. मला आता त्याला वेगळं वळण द्यायचं नाही त्या चर्चेला. बाईनं ते करायचं, जेवढं तिथं उरल आणि जेवढं आपल्याला ओझ येईल तेवढं घेऊन यायच्या. म्हणजे काय करत होत्या बाई, ऐका ना, प्रवृत्ती तुका चालवी कावडी आणि प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. तुकोबरायचं प्रमाण आहे. प्रवृत्तीचंही कावड म्हणजे ओझ माझ्या खांद्यावर आहे आणि निवृत्तीचंही ओझ माझ्या खांद्यावर आहे. म्हणजे मला माऊलीला आसाराम बी वाढवायचं आहे, हेही कर्तव्य आहे. पण इथंचे जे पोरं आहेत, जे मायबाप सोडून इथं आले, त्यांनाही 2 खास द्यायचे, ही निवृत्ती आहे. 2 पोरं जागवायची प्रवृत्तीचं ओझ आहे आणि पोरांना खाऊ घालायचे निवृत्तीचं ओझ आहे. बाईने काय करायचं, या पोरांना जगवायचे म्हणून कामाला जायचं आणि बाकीच्या पोराला धर्म करायचं म्हणून येताना धान्य अन्न घेऊन यायचं. याला म्हणतात आपुलेनी भारे. सदैव देवाच्या चिंतनात. बाईला आजार सुद्धा असा झाला, मेंदूतून येणारी जी नस आहे ती ऑर्डर सोडत नव्हती सदैव. आणि मग एखादं ऑर्डर जर सोडली नाही तर ती नस माणसाला ठणक का लागते, कारण मेंदूची ऑर्डर तिथं संपून जाते. हो, आणि मग तिथं चलबिचल होत. आणि नेमकं काय झालंय शरीरात, तिथच्या पेशी, तिथच्या नसा डिस्टर्ब होतात, घाबरतात आणि त्या घाबरल्या की मग तिथं ठणक लागते. मरण प्राय वेदना व्हाव्या अशी ठणक बाईला होती. जवळजवळ बाईने हा आजार 2 दशक सांभाळला. किती 2 दशक, 20 वर्ष. महाराज, त्याला तो आजाराला जी गोळी खायची ती गोळी गुंग करणारी गोळी होती. ती गोळी खाल्ल्यावर बरं वाटायचं, पण त्याच्यामुळे बाईच्या शरीरावर साईड इफेक्ट झाले. एकही हाडात कॅल्शियम राहिलं नाही, म्हणजे कॅल्शियम लेस हाडं झाली. म्हणजे सुरुवातीला एखाद्या गोळीवर भागायचं, पण तो ड्रग जेव्हा सूट होतो तेव्हा तेवढ्या भागत नाही. मग 2 खायला लागल्या. शेवटी बाईला 4-4 गोळ्या खावा लागायच्या, तेव्हा बाई चालू शकत होते. पण ऐका ना, एवढ्या वेदना शरीरात आहे, एवढ्या गोळ्या, एवढ्यात पुन्हा ह्या पायाचं हाड मोडलं, इथं फ्रॅक्चर, 4 जागेवर फ्रॅक्चर, वाकरवर चालणं. जेव्हा मी बाईकडे आलो तेव्हा मला बाई रडलेली कधी दिसली नाही. बाई कायम प्रसन्न होती. त्याचं एक कारण आहे, श्रीरंगाच्या डोलात डोलणारी ती गवळण होती देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून त्या अवस्थेतही एवढे खडे गोळा करायचे, 1 माळ जपायची आणि खडा बाजूला ठेवायचे. पण ऐकलं का, एवढ्या कठीण परिस्थितीमधून त्या तोंड देत होत्या. निवृत्तीत त्यांना देवानं साथ दिली, प्रवृत्तीत त्यांना मुलांनी सुनांनी साथ दिली. हो महाराज, माऊलीची परिस्थिती काय हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. मला तर या माणसाचा हेवा वाटतो. एवढ्या विक्षेपी संसारात सुद्धा हा माणूस एवढा चिंतनात राहूच कसा शकतो. माफी मागून बोलतो मी ह्या गोष्टी. संसारात किती विक्षेप आहे या माणसाचा. परिस्थितीचा विक्षेप, संततीचा विक्षेप, एवढा विक्षेप आहे. एक पोरग तर गेल्या वर्षी मरता वाचलं, यमाच्या दारात जाऊन आणलं. ऐकलं का, एवढ्या परिस्थितीत सुद्धा माऊली समाधानी. त्याची 2 कारण आहेत.
त्यांच्या दोन्ही बायका. भानावर आहे मी त्यांच्या दोन्ही पत्न्या. त्यांची पहिली पत्नी आमच्या वहिनीची सुद्धा लय मोठी साथ आहे बरं माऊलीला. हा, त्यांचं सुद्धा कौतुक करावंच लागेल. हा संसाराचा गाडा ओढताना वहिनीची साथ त्यांना. आणि दुसरी बायको आहे लहानता ममता दौडून निज शांती वरिली. शांती पतिव्रते झाले परिणयन. हे जे शांती धरणे जीवेसाठी आणि दशा उत्तम गोमटी, हे जे संयमी जीवन आहे ना, या संयमी जीवन आणि संसारात मिळालेली बायकोची साथ, या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आमचे माऊली हे गाडा ओढू शकतात. ते ध्यानात ठेवा. हा गाडा ओढत म्हणून आईची महाराज खूप सेवा केली. मी पाहिलंय डोळ्यानं हे. मी जेव्हा जेव्हा आलो, एक बोलू का थोडस, बाई येत ना बाई चिडचिड झाली आहोत. बोलतो महाराज 2 मिनिट. बाई चिडचिड करायच्या फार, म्हणजे एवढी वहिनी आमच्या खूप चांगली सेवा करायच्या, माऊली सेवा करायच्या. पण महाराज साहजिक आहे हो, प्रकृती आहे ती. रोगानं त्रस्त झालेला माणूस थोडा काय करतो, चिडचिड करतो. बाई कधी कधी फार पराकुटीचं बोलायच्या, रागाच्या भरात काहीही बोलायच्या. पण कौतुक आहे महाराज या परिवाराचं. या सगळ्या परिवारांनी ते सहन करून आईची शेवटपर्यंत सेवा केली. म्हणून दोन्हीचा भार डोक्यावर घेऊन श्रीरंगाच्या डोलात डोलत चालले होते. तव असं कर्म माणसाचं परिपूर्ण झालं. तव अवचिते पाचारीले पाठीमोरे. मला पाठीमाग बोलवलं. पाठीमाग कुठं, एका श्लोकात विचार करू आपण. ते परागदर्शना, जीव आहे ना ते कसेत म्हणे, परागदर्शना, बाहेरचं पाहणार आहे. हो, प्रत्येक तत्व बोध विवर्जित. आतल्या बोधानं ते काय आहेत, विवर्जित आहेत. कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तृंच भुंजते. बर किती दिवस, अरे बाप, व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. पण सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनो धृतः चिर छाया प्राप्य छाया प्राप्य तीर तरु छाया विश्राम्यती यथा सुखम. नद्या किटा येवा वर्ता दावांतर माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. आत्मविचाराशी विन्मुख झालेले, आत्मा माग सोडून पुढं संसाराकडे आलेले, देहबुद्धीवर आलेले. कारण आत्मतत्व आत आहे म्हणे, ते बाहेर नाहीये, ते पुढे नाही, ते माग आहे. माग कुठे आहे, 5 गुहेच्या आत आहे. आत्मस्य जंतो निहितम गुहायाम. अनुरणीयान महत्वमयान आत्मस्य जंतो निहितम गुहायाम. त्या गुहेच्या आत आहे. मग पंचदशिकाराने त्या 5 गुहा म्हणजे पंचकोश आहेत, आणि त्या पंचकोशाच्या माग तू आहे. तसं मी काय केलं होतं, सोडून दिलं. आनंदमय कोशात आले, तिथून विज्ञानमय कोशात आले, मनोमय कोशात आले, प्राणमय कोशात आले, अन्नमय कोशात आले. आणि अन्नमय कोशाचा म्हणजे स्थूल देहाचा अहंकार घेऊन चालले होते. तव अवचिते पाचारीले पाठीमोरे. मला माग वळवलं, म्हणजे देहबुद्धी घालवून मला सांगितलंय, हा स्थूल देह विकारानं युक्त आहे, ह्याला प्रागाभाव प्रध्वंसाभावाचं प्रतियोगित्व आहे, ते म्हणजे तू नाहीस. प्राणमय कोश जड आहे तो, ते तुझे विचार नाहीये. म्हणे मनोमय कोश काचिकत्व आहे त्याच्या ठिकाणी, तो तुझं स्वरूप नाहीये. विज्ञानमय कोश क्षणिकत्व दोष आहे त्याच्यात, तो तुझा दोष नाही, ते तुझं स्वरूप नाही. मग आनंदमय कोश तेही नाही. वृत्तीत्रयाच्या आश्रयत्वाच्या अधिकरणाला आनंदमय कोश म्हणतात. मोद, आमोद आणि प्रमोद या 3 वृत्तीचं जिथं आहे त्याला म्हणतात. पण वृत्ती विशेष तुझा नाहीये ना, वृत्ती निर्विशेष हा तुझा आहे, वृत्तीरहित तू आहे. आणि असं करत करत मला पाठीमाग बोलवलं, आणि मी आत्मस्वरूपात रममान झाले. तव अवचिते, परमार्थातलं फळ अवचित येत असतं. पाचारीले पाठीमोरे, हा झाला वेदांताचा अर्थ. पण नको, हा एक असू द्या, हा एक असू द्या, हा एक हाही असू द्या, पण आता हा नको आपल्याला. मग असंच मी दयादुधाचा डेरा घेऊन चालले होते. तेवढ्यात मला पाठीमागून आवाज दिला, ए इकडे ये. आणि मी माग येऊन पाहिलं तर तिथं तो सावळा देखील नंदाचा. तव अवचिते पाचारीले पाठीमोरे. आणि त्याला पाहिल्याबरोबर चैतन्य चोरीले, माझे चैतन्य चोरीले. त्याने माझं चैतन्य चोरलं, चैतन्य चोरलं. चैतन्य शब्द 2 अर्थाने दोनदा आला, दोन्ही ठिकाणी अर्थ आपण वेगळा वेगळा करू. चैतन्य चोरीले, माझं जीव चैतन्य संपवलं, मला शिवदशेला नेलं. आणि चैतन्य चोरीले, माझं चित्त चोरलं. चित्ताला सुद्धा चैतन्य म्हटलेले की नाही.
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय आहे. तिथं विशुद्धात्मा, तिथं अर्थ काय केला? ज्याने अंतःकरण जिंकले. स्वांत करण जिता सर्व कामोपशांता, बरोबर ना ओवी? त्या परमात्मा पौरता दुरी नाही. तिथं आत्मा शब्दाचा अर्थ काय? आपला अंतःकरण अर्थ आहे. म्हणजे चैतन्य अर्थ अंतःकरण या अर्थानं सुद्धा येतं. ते कसं येतं त्याचाही विस्तार वेदांत परिभाषेत फार चांगला केलेला आहे. पण विस्तार भयास तो मी सांगत नाही. आणि एकदाच सगळं सांगितलं पुन्हा तुम्ही माझं ऐकायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, चवीपुरतच मीठ टाकलं तर चवदार होती. लय मीठ टाकलं काय होते पंकज महाराज? खारट होते. तात्पर्य ऐका. चैतन्य चोरिले अर्थात माझी जीवदशा घालवली आणि चैतन्य चोरिले अर्थात माझं चित्त चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्त चोरी साबळे रुपडे चोरटे चित्ताचे. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले आणि वृत्तीच त्यांनी वृत्तीचा बाध केला. माझी जीवदशा संपून टाकली. आणि आता अवघे पारुषले दीन देहे, दीन असणारा देह नाही ओकटे शरीराईशे. मूळचा देह काय आहे? दीन आहे. आणि दीन असणारा देह पारुषला. आणि देहानं होणारे सगळे व्यवहार पारुषले. एका वाक्यात सांगायचं ठरलं, आता जे व्यवहार होतात ते बाधित अनुवृत्तीने होतात, आसक्तीने होत नाहीत आता माझ्याकडून. अवघे पारुषले, पारुषले म्हणजे पारस झालं याचा अर्थ देहासक्ती गेली. विठ्ठला विठ्ठला अवघे पारुषले दीन देहे, दीन असणारा देह पारुषला. देह बुद्धी गेली, सर्व कर्म आता बाधित अनुवृत्तीनं होतात. अशी माझी अवस्था झाली. बाईपणी सगळी अवस्था होताना हे झालं. पण तुझी म्हटली ना मला पाठीमाग बोलवलं आणि त्याच्या भेटीनं झालं. ज्याच्या भेटीनं झालं तो कोण आहे ग? दीनानाथ भेटला, बाप रखुमादेवी वारू दीनानाथ भेटला. बाबा रखुमादेवी वारू दीनानाथ भेटला. बाबा रखुमादेवी वारू दीनानाथ भेटला. विठ्ठला विठ्ठला झाला देह माझा. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. बाप रुक्मादेवीवरून जगाचा बाप अभिन्न निमित्त पादान असल्यामुळे जगाचा बाप रुक्मादेवीचा वर जो दीनानाथ आहे तो मला भेटला. दीनानाथ कोण आहे? दीनाचा नाथ माझी काय दीनाची माऊली. दीनानाथ दीनबंधू नाव तुझं साजे, किंवा नाथा अनाथाचा आणि पती गोपिकाचा असा असणारा जो भगवान कृष्ण आहे तो मला भेटला. बाप रखुमादेवी वरून दीनानाथ भेटला आणि त्याच्या भेटीमध्ये विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आता माझा देहच काय झाला? देव स्वरूप झाला. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. उदास झाला ना तो, म्हणजे अवघे पारुषले दिन देहे, उदास झाली वृत्ती. आणि जो उदास होतो त्याचा देह काय होतो? विठ्ठल स्वरूप होतो. ते ऐसे कैसे नाही झाले जया देहीचं ब्रह्मत्व आले. प्रश्न विचारला की नाही अर्जुनाने, देवा असं कसं झालं? ज्याला देहातच ब्रह्मत्व कसं काय आलं? त्याचं उत्तर देताना भगवंतानं सांगितलं, अर्जुना त्यानं काय केलं? त्यानं काम क्रोधादी विकार शून्य झाला. म्हणून विकार शून्य झाला की जीवा ब्रह्मत्व आहे स्वभावे, फक्त संकल्प लोपी, संकल्पाचा लोप केला की त्या जीवाला स्वभावातच काय आहे? ब्रह्मत्व आहे. असं त्यानं केलं म्हणून त्याला ब्रह्मत्व प्राप्त झालं. आणि आता सगळ्याच ओवीचा आढावा, सगळ्या अभंगाचा आढावा
एका श्लोकात घ्यायचा ठरला, नाही 2 श्लोक लागतील, 2 श्लोकात घ्यायचा ठरला तेवढा घेतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. बघा 4 श्लोकाचं प्रकरण 12व्या अध्यायात आलं. आपलं दुसऱ्या अध्यायात ध्यायतो विषण पुंसस पासून प्रसादमभिगच्छति तर प्रसादे सर्व दुःखानां, हे क्रमानं श्लोक पहा 4. लय गोड आहे दुसऱ्या अध्यायातला विचार. म्हणजे ध्यायतो विषण पुंसस परिणाम काय होतो? बुद्धिनाशात प्रणश्यती, विस्तार सगळ्यांना माहिती. आता त्याच्या पुढचा श्लोक कसा आहे पहा. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरण. बघा आता राग द्वेषानं वियुक्त होऊन विषयान इंद्रियश्चरण, जरी त्याचे इंद्रिय विषयात रममान होत असले तरी, पण काय राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवश्येर विधेय आत्मा, ज्याने इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली, आत्मवश केली, प्रसादमभिगच्छति, तो कुठे जातो? प्रसादाकडे जातो. प्रसादाकडे तो जातो. कोणत्या प्रसादाकडे जातो? ज्या प्रसादाचा परिणाम आहे प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. या प्रसादापर्यंत तो कसा गेला? राग द्वेषानं वियुक्त होऊन त्यांनी विषयाचं आचरण केलं. आपुल्याने भारे म्हणजे विषयाचरण आहे. श्रीरंगी डोलत गेले, आसक्ती आत्मवश्य रे, आणि असं केल्यामुळे दीनानाथ भेटला प्रसादमभिगच्छति. असं प्रसादापर्यंत गेलं आणि माझा देह आता विठ्ठल विठ्ठल झाला. आता आमचा देह होय सोनियाचे, योग्याचा देह कसा होतो? देह होय सोनियाचे परिलाघव ये वायूचे, ते तापाने पृथ्वीचे अंश नाही, है की नाही? योग्याचा देह. ज्ञानाचा देह कसा होतो? हो, तुकोबराचं प्रमाण देतो. एकच देवा शपथ थांबतो आता, एवढंच प्रमाण देतो. खरं सांगू का माऊली, असे ऐकणारे आम्हाला रोज भेटत नाहीत. मग जेव्हा संधी भेटली तेव्हा आपलं घ्यायचा वस्तारा घासून. एक कारण. दुसरी गोष्ट, असे विद्वान भेटत नाहीत का? आपलं जर बोलण्यात काही चुकत असेल समजून सांगणारे कुठे भेटतात? म्हणून इथं समजून घेणारे आहेत आणि चुकलं तर सांगणारे आहेत, म्हणून दडपायला काय वाटत नाही. आणि बाहेर बी आम्ही भेट नाहीत, काही बी दडपता येते. प्रमाण सांगत होतो. प्रमाण काय? थांबा. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव देह, बाद सामान्य अधिकरणाने झाला देव. असं प्रमाण असंच आहे का? आकाराशी कैसा ठाव आणि देह बाद समानाधिकरणाने झाला देव, भाग त्याग लक्षणीने झाला देव नाही, मग देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून आमच्याकडे तुकोबराच्या बाबतीत त्याच्या देहाचं सदत्व, चिदत्व आणि आनंदत्व आपल्याला सिद्ध करता येईल. पण देहातच ब्रह्मत्व त्यांना प्राप्त होतं. असा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आणि हा अर्थ जर आवडला नाही, देह विठ्ठल विठ्ठल झाला म्हणजे काय? माझ्या सगळ्या इंद्रियाचा विषय परमात्मा झाला. आता डोळ्याने येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, डोळा भरोनिया पाहिन तुझे मुख, भरोनिया भाग आणि तुका बैसला पांडुरंग. सर्वेंद्रियाचा विषय परमात्मा झाला. देवा शपथ आता 2.5 ओव्या संपवतो. जयेवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे, माझी आकीर्ती विन, जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा. अर्थात विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. विठोबा रखुमारी शेवटच्या अवस्थेला आल्या. एका बाजूला आजाराशी झुंज देत होत्या आणि एका बाजूला आपल्या निर्याणाची तयारी करत होत्या. दिवस होता त्रयोदशीचा, त्रयोदशीची रात्र. ज्ञानोबाराचा समाधी सोहळा संपन्न करून मुलगाही आला आणि पुतण्याही आला. पुतण्या सकाळी आला म्हणजे माऊली रात्री आली. आणि आल्यानंतर शरीर फार काय आयुष्याचे सूत्र विघडता आणि भूताचे उमटे खडाडता. जसं काला झाला की प्रत्येकाला आपल्या घरी जायची गडबड असते, तसं ज्ञानोबा त्या पंचभूताला सुद्धा या देहाचं प्रारब्ध संपलं की निघायची गडबड होते. भूतांचे उमटे
खडाडता. प्रत्येक जण आपली आपली पिशवी भरून आपापल्या त्या तन्मात्र आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याकरता काय होतात, प्रवृत्त होतात. भूताची उमटे खडाडतात. पण अशा अवस्थेमध्ये साधूचं जीवन कसं असतं, कफ वात पित्त देह अवसानी, पण ठेवावी वारुनी दुरी तेही. काय अपेक्षा आहे, जब अंत समय आये कोई रोग ना सताये. माऊली तर शब्द लय गोड आहे. मरताना आम्हाला रोग येऊ नये ही अपेक्षा नाहीये, फक्त तिने आम्हाला सतवू नये ही अपेक्षा आहे. प्रारब्ध जे ते वाढले ते आम्हाला खावंच लागणार आहे. चांगल्याला सुटलं नाही महाराज. आयुष्यभर निष्कलंक ब्रह्मचर्य पाळलं, कशातच तीळ मात्र गुंतले नाही आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले. पण ब्लड कॅन्सरनं जावं लागलं. ज्ञानोबाराच्या पालखीचा मी भोई होतो. एवढं स्वाभिमानाने गत जन्माचं नागत काळाचं ज्ञान ज्यांना होतं त्या जोग महाराजांना जर्जरून मारावं लागलं. धोंडा महाराजसारख्या साधूचे सुद्धा म्हणतात शेवटच्या काळात 2 वर्ष वाचा बंद झाली होती. पाहिले तुम्ही सगळ्यांनी. हो, प्रारब्ध आहे म्हणून येता आत्मा तो आत्मयाचे ठाई आणि देखी जे देहीचा धर्म देही. देहा लावी संग प्रारब्धाचा, तुकोबराने आम्हाला सांगितलं. पण अंतसमय आहे तर कोई रोग ना होवे हे नाही, फक्त रोग ना सतावे. त्यांना रोग जरी होत झाले असले ते रोगाशी झुंज देत होत्या, पण त्या झुंजीमध्ये एकच, माऊली ज्ञानेश्वर परवा एक आणि अवशानं महाराष्ट्राचं काय केलं, वाटोळं केलं. तर एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाणाला विचारलं, अहो तुम्ही एवढं महाराष्ट्राकरता केलं आणि लोक तुम्हाला यशा म्हणतात, तुम्हाला वाईट नाही का वाटत? नाही म्हणले. आई मेल्यापासून मला यशा कोणी म्हणलंच नाही म्हणले. म्हणजे माय मला यशा म्हणायची म्हणे. त्याच्यानंतर हेच भेटले म्हणे मला मुलट त्याच्यात माझी आई दिसते म्हणे. पण रात्रीच्या वेळेत ज्ञानेश्वर ही म्हणणारी आई संपली बाई गेली. काय बाई, अरे संडास झाल्यासारखी वाटते रे. म्हणून पहा ना, मला 3 वेळा त्यांना शौचालय झालं त्या रात्र्यामध्ये. याचा अर्थ काय, जेव्हा देवाच्या घरी जायचं असतं ना तेव्हा स्वच्छ होऊन जायचं. इंद्रिय शुद्धी करून आत्मस्वरूपाकडे गेल्या बाई, ध्यानात ठेवा. इंद्रिय शुद्धी करून गेल्या. परत अर्ध्या तासाने ज्ञानेश्वर, परत 1 तासाने ज्ञानेश्वर. आणि मग मला सांगा, म्हणू द्या पुत्राच्या नियमानं, पण आमचं तत्वज्ञान आहे पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले. जर पुत्राच्या लोभानं जर नारायण म्हटलं तर यम येत नाहीत, विष्णुदूताकडे जातात. मग ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ठीक आहे, आमच्या ज्ञानोबा मुलाच्या नावानं ज्ञानेश्वर म्हटले असतील, त्यांना मुक्ती मिळणार नाही अशी शंका येते कशी आपल्याला? ज्ञानेश्वर बरं एवढंच नाही, सकाळी पुतणे आल्यानंतर ज्ञानोबरायांचा आलेला प्रसाद त्यांनी बाईला दिला. बाईनं तो प्रसाद हातात घेतला. खाणं किती झाला कोणास ठाऊक, पण त्या प्रसादाला नमस्कार करून आपल्या जीवनाचा समारोप गेल्या वर्षी बाईने कार्तिक वद्य चतुर्दशीला केला. त्यांच्या जाण्याने कोणाचा चुलता गेला, कोणाची आजी गेली. पण एक आजी मिली तर दुसरी आजी असते, एक चुलती गेली तर दुसरी चुलती असते. पण म्हणतो आसाराम भाऊ आणि माऊली, म्हणजे अर्थात ज्ञानेश्वर भाऊ महाराज राऊत, माऊलीच म्हणतो, माऊली यांची आई गेली. एक आई गेल्यावर दुसरी आई नसते. शास्त्र काय म्हणतं, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्यय. माणूस सनातनात बापावर नसतो, मायवर असतो. एखाद्याचा बाप मेला आणि माय जिवंत आहे, चंद्रकांत महाराज, शास्त्र त्याला अनाथ मानायला तयार नाही. पण याच्या उलट आहे, ज्याची माय मेली त्याचा बाप जरी जिवंत असला तरी तो अनाथ आहे. आणि बापावर अन्याय आहे का? अन्याय नाही. हा हे मानसशास्त्र आहे. ते काय, बापानंतर आई जर राहिली तर आईला बापाची भूमिका बजावता येते.
आईला बाप होता येत. उदाहरण सांगतो, आळंदीमध्ये आमच्या संस्था आहे, लहान लहान मुलाच्या संस्था असतात तशा, ऐकण्यासारखी घटना आहे बरं. त्या संस्थेमध्ये एक मुलगा आहे, त्याची आई तमासगिरी, प्रल्हाद महाराज, ती नाचणारी बाई, तिचा पोरगा आहे. महाराज मुलगा झाला, ज्याच्याकडून झाला त्यांनी सोडून दिलं. मायबाप तर आधी सोडले होते. मग या मुलाला हिच्याशिवाय कोणी नाही आणि हिला ह्याच्याशिवाय कोणी नाही. मग हे पोरगा या नरकात कशाला ठेवायचं, मग तिनं आळंदीत एका संस्थेत आणून टाकलं. बरं काय काय लोकांच्या पाठीमागं दुर्दैव किती हात धुवून लागतं बघा, किती हात धुवून लागतं. ते पोरगा आणून ठेवलं आणि त्या बाईच्या छातीला होल पडले. तिला नाचणं होत नाही, सप्लिमेंट खाते, गोळ्या खाते आणि लेकरासाठी ती नाचते. आणि नाचून पैसे जमा झाले की आळंदीला येते. त्या महाराजाला इंद्रायणीच्या घाटावर बोलवते. महाराज माझ्या पोराला घेऊन इंद्रायणीच्या घाटावर या. आले का ताई, तुम्ही या ना इकडे संस्थेकडे. नको महाराज. का? जर तुमच्या गल्लीत कळालं हे पोरग नाचणार नाहीच आहे तर माझ्या पोरासोबत पण नीट बोलणार नाही. तुम्ही इकडे. आणि जेव्हा ते पोराला घेऊन ते महाराज जातात तेव्हा ती बाई म्हणते, महाराज माझ्या पोराला गाता नाही आलं तरी चालेल, वाजवता नाही आलं तरी चालेल, फक्त माझ्या माग जगायचं कसं एवढं माझ्या पोराला शिकवा. काय आईला निबर व्हावं लागतं पोरांसाठी. आणि मला वाटतं 2004 साली दादा कधी गेली, 2004ला जेव्हा विठ्ठलराव राऊत अर्थात वडील गेले, त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्ष बाईंनी या दोन्ही मुलांच्या बापाची भूमिका बजावली. तोपर्यंत ते अनाथ नव्हते, पण गेल्या वर्षी त्या मात्र यांना अनाथ करून गेल्या. मग अशी मौलीची माझी ते त्यांच्या आईच्या आठवणी सांगत होते. आणि माझी आई अजून आहे, चंद्रकांत महाराज. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत होतो आणि दोघंही रडत होतो. आमचं दोघांचं जीवन जवळजवळ सारखं. मी तेवढ्याच गरिबीतून पुढे आलो, ती तेवढ्याच गरिबीनं पुढे आले. पण देवानं चला आमच्याकडे बरं बघितलं. एक भाऊ वकील आहे, परिस्थिती बरी आहे. पंडित महाराज, प्रदीप महाराज पाहतात व्यवस्थित आहे. पण आईचं प्रेम परिस्थिती पाहत नाही. आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं. महाराज कसं आईचं प्रेम असतं. मी भोगीच्या दिवशी घरी गेलो, भोगीच्या दिवशी, आणि आईनं मला सकाळी विचारलं, रात्री विचारलं उद्याचं काय नियोजन आहे. म्हणजे सकाळी 7 वाजता निघावं लागतंय तर काल्याचे कीर्तन सापडतंय. आई म्हणजे अरे उद्या सण आहे ना, सणाचा तरी घरी राहत जा ना. म्हणजे मला रोजच सण आहे. अरे तसं नाही रे, उद्या आम्ही पुरणपोळ्या करणार होतो म्हणले. मला काय नाही, मला पुरणपोळ्या आवडत नाहीत आणि मला लय खायला भेटतात, राहू दे. अरे तुला लाख भेटत असतील, तुझ्या वाचून आम्हाला गिळेल काय म्हणजे. जाऊ दे, तू काय कर, काहीतरी नाश्त्याला कर, मी नाश्ता करील आणि जाईल. असं रात्री 2-2:30 वाजता मुलं आईला, 2-2:30 वाजता गेलो, झोपलो. सकाळी सगळं आवरून ती चहाचं 2 घास खावं लागल, नाही तर दिवसभर ती खायची नाही. म्हणून स्वयंपाकघरात गेलो. 7 वाजता गेलो. बाबा सांगू, 7 वाजता तिनं माझ्या ताटात पुरणपोळीच वाढली. किती वाजता? 7 वाजता. कल्पना करा, रात्री 2ला चर्चा झाली आणि 7ला जर माझ्या ताटात पुरणपोळी आली असेल तर माझी माय किती वाजता उठली असेल? माझी माय उठली असेल हा शब्द सोडा, माझी माय झोपलीच नाही. बरं, पुरणपोळ्या बाहेर भेटत नाहीत का? ते साने गुरुजीचा एक अनुभव लय गोड आहे आमच्या आईच्या माईमध्ये. साने गुरुजी आपल्या आईला म्हणतात, आई मी मोठ्या मोठ्या संस्थानिकाकडे जातो, चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात, पण तुझ्या हातच्या भाजी भाकरीची चव आहे, ती चव त्या पदार्थाला का ग येत नाही? आवर्जून एवढं प्रकरण वाचा तुम्ही श्यामची आई पुस्तकातलं. आणि मी म्हणतो, ज्याला श्यामची आई पुस्तक वाचून ज्याच्या डोळ्याला पाणी येत नाही ना, त्याने स्वतःला माणूस म्हणू नये. त्याला काहीच अधिकार नाही स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा. आई मोठ्या मोठ्या संस्थानिकाकडे जातो ग, अनेक पदार्थ खायला मिळतात, पण तुझ्या भाकरीची चव आहे ती चव त्या पदार्थात का ग येत नाही? श्यामची आई म्हणली, श्याम हे मोठे मोठ्या घरी जेव्हा तू जातो ना, ते फक्त कण खाऊ घालतात रे. माय जेव्हा लेकराला कण घालते ना, प्रत्येक कणात आपलं मन घालते, म्हणून त्याला चव येते. म्हणजे चव कणाची नाही, ही चव कशाची?
मनाची चव आहे, मनाची चव आहे. महाराज आमच्या आळंदीमध्ये एक महाराज आहेत, परिस्थिती जेमतेम आहे महाराज, नाव नंतर सांगतो. त्यांचे सासरे जे आहेत ना त्या महाराजाचे, ते बीड जिल्ह्यात, ते महिन्याला वारीला येतात. मायचं प्रेम कसं असतं बघा, महिन्याला वारीला येतात आणि महिन्याला वारीला येताना ती माय त्या पुरीला कधी भेंड्याच पाठव, कधी शेंगाच पाठव, कधी तुरीची डाळ, कधी मुगाची डाळ, कधी चटणी, कधी मसाला, कधी लोणचं पाठवते. कोणाला? पुरीला. आणि ते पाठवलं की सकाळी फोन करते, बाई तो बाप आला का ग? माय दादा सकाळीच आले, तुझ्याकडे पिशवी दिली का त्यांनी? अगाई मागची डाळ संपली नाही, डाळ कशाला पाठवली तू? अगं डाळीचं राहू दे, त्या डाळीत हात घाल, 500 रुपये पाठवले, जीवाला काहीतरी खाय. किंमत 500ची का त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची? त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची. पण माऊली, आपल्याला जगात खूप चांगले चांगले पदार्थ मिळतील, खूप चांगले चांगले लोक भेटतील, पण जे आईचा हात असतो आणि आईचं जे प्रेम असतं याच्या तुलनेला जगात कोणतीच किंमत मोजता येत नाही. आणि हे मातेचा वियोग आदरणीय माऊलीला झाला. मी देवाला एवढीच प्रार्थना करेन, माऊलीला आसाराम भाऊंना ते सावरण्याची ताकद परमात्म्याने द्यावी. आणि ज्यांची ज्यांची आई आहे, बाबा तुम्ही खूप भाग्यवान आहे, तुमचा हेवा वाटतो बाबा मला. ह्या वयापर्यंत तुमच्या पाठीवर तुमच्या माईचा हात आहे, भाग्यवान आहे तुम्ही. फक्त एक आशीर्वाद द्या, तुमच्यासारखं भाग्य आम्हाला भेटावं, आमच्या आईला उदंड आरोग्य भेटावं, माझ्या आईला उदंड आयुष्य भेटावं, प्रत्येकाला आपापल्या आईला उदंड आरोग्य आयुष्य भेटावं आणि तिच्या पदराखालीच आपलं आयुष्य व्यवस्थित जावं अशी प्रार्थना करू. आणि बाईंना शतशः नमन करून बाईच्या साधनेला, बाईच्या निर्याणाला, त्या दिव्यतेला नमस्कार करतो आणि माझ्या वाणी विस्ताराला पूर्ण विराम देतो. झालेली सेवा विश्वमूल्य ज्ञानोबा आहे आपापल्या माता पित्याच्या चरणी समर्पित करून ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम. जीवनामध्ये एखाद्या वस्तूची पोकळी निर्माण झाली की त्या वस्तूच्या ठिकाणी दुसरी वस्तू ठेवावी आणि पोकळी भरून टाकावी म्हणे. मग जेव्हा आता आपल्या जीवनातली माय गेली, काय करावं? त्या मायच्या ठिकाणी दुसरी माय ठेवावी. आणि जगात 2 माय आपल्याला खूप चांगली आहेत, त्यातली एकच माय सांगतो, ते हे माय ज्ञानेश्वरी. भक्तजना माहेश्वरी. आपली माय कोण आहे? ज्ञानेश्वरी आपली काय आहे? माय. माय महाराज, ती माय अशी आहे, तिचा पाना आटतच नाही. आमचे वैकुंठवासी बोले बाबाला एक विचारलं, बुवा एवढ्या वेळा ज्ञानेश्वरी सांगितली, एवढ्या वेळा ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकली, एवढ्या वेळा ज्ञानेश्वरी वाचली, तुम्हाला वाचायचा कंटाळा येत नाही का? आमचे भुले बाबा काय म्हणायचे? ते म्हणायचे, बुवा तुम्हाला काय माहिती आहे, ही ज्ञानेश्वरी आम्ही हातात घेतली, ह्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आम्हाला गुदगुल्या करतात म्हणायचे. चौधारी पाना ओळली अमुक आणि धाले सनकाधिक सिद्ध मुनी. अशी माय. आणि या मायची जाण व्हावी, या मायचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, प्रत्येक आपत्याला आपली माय भेटावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझे गुरुबंधू, मला स्वाभिमान आहे, ते माझ्या गावचे आहेत, असे आमचे पंडित महाराज डाके यांच्या मनात संकल्पना आहे. आणि जेव्हा त्यांच्या मनात संकल्पना आली, त्या संकल्पनेला सगळ्या गुरुबंधूंनी साथ दिली. मग आमचे कृष्ण महाराज रासवे असतील, त्यांनी तर अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केलेली. आमचे पंकज महाराज असतील, विश्वंभर महाराज असतील, प्रदीप महाराज असतील, आमचे जंगले महाराज असतील, मी प्रातिनिधिक स्वरूपात तेवढी नावं घेतली. अशी किती नावं आहेत? जवळजवळ 172 गाव या उपक्रमात सम्मिलित आहेत. किती? 172. चंद्रकांत महाराजांनी सुद्धा तो उपक्रम जवळजवळ 7 ते 8 गावापर्यंत पोहोचवला आणि सिद्धीला नेला. फिरत ज्ञानेश्वरी पारायण. पण त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार त्याच दिमागात व्हावा म्हणून गेल्या वर्षी 2 वर्ष झाले की 1 वर्ष झालं, 2 वर्षापूर्वी आमच्या जन्मभूमी मानवत या शहरामध्ये भव्य दिव्य तो भक्ती उत्सव संपन्न झाला. आणि आता याचा सेलू तालुक्याचा एक उत्सव व्हावा
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या 11 मार्च ते 19 मार्च 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये मोठ्या दिमाखात मोठ्या भव्यतेत हा भक्ती उत्सव संपन्न होणार आहे. या भक्ती उत्सवाचे वैशिष्ट्य असे आहेत, या ठिकाणी श्रीराम मंदिर पण अयोध्या या न्यासाचे चिटणीस तथा मथुरा मंदिराचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री गोविंददेव गिरीजी महाराज पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांची कथा 7 दिवस होणार आहे. अलौकिक पर्वणी आपल्याला श्रवण सुखाची तिथं लाभणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज तपोनिष्ठ, ज्ञाननिष्ठ, आचारनिष्ठ, विचारनिष्ठ अशी महात्मे मंडळी तिथे येणार आहे. कदाचित यश आलंच तर हेलिकॉप्टरनं ज्ञानोबराच्या पादुका आळंदीवरून सेलूला येणार आहेत. अजून या पारायणाचं वैशिष्ट्य असं, रोज 50,000 लोकांचं अन्नदान होणार आहे आणि काल्याच्या दिवशी तर 1,00,000 लोकांच्या पुरणपोळीचा संकल्प या न्यासाने केलेला आहे. पण रोज 50,000 जेवणार आहेत, 1,00,000 जेवणार आहेत, पुरणपोळी खाणार आहेत. याही पेक्षा रोज आम्हाला ब्रह्मरसाचं परगुणं 21,000 माणसाला चारायचंय. आणि ते ब्रह्मरसाचं परगुणं म्हणजे काय आहे तर ते ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी पारायण आपल्याला करायचं आहे आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाला 21,000 वाचक आपल्याला बसवायचे आहेत. आणि ते 21,000 बसवण्याकरता अरबस्थानातून 2,000 येणार आहेत, पाकिस्तानातून 5,000 येणार आहेत, तुर्किस्तानातून 2-3 हजार येणार आहेत. आणि बघू आता शिलूतून किती येते, 2 येतात का 5 येतात. असं जर डोक्यातलं असलं तर आत्ता काढून टाका. ते 21,000 वाचक आपल्याला परभणी जिल्ह्यात उभे करायचे, ध्यानात ठेवा. मग अशा आम्हाला त्या ताई भेटल्या की ज्यांनी 108 ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प केला आहे आणि 17 पारायणं त्यांची जवळजवळ झालेली आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे, एकदा एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर एकाच पारायणाचं फळ मिळतं. आपल्याकडे सामूहिक पारायणाचं फल कसं आहे, ज्याला जर 21,000 पारायणं 7 दिवसात जर करायचे असतील, ऐकताय ना, 7 दिवसात किती पारायण योगेश महाराज, किती 21,000 पारायणं जर आपल्याला 7 दिवसात करायचे असतील तर संधी प्राप्त झालेली आहे. 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये सेलूला येऊन जर तुम्ही ते पारायण केलं तर 7 दिवसात 21,000 पारायणाचं फल मिळतं, ध्यानात ठेवा. म्हणून जे काही कामं असतील आधी उरकून घ्या, काय राहिली असतील तर नंतर करा. लेकी बाळीला बोलून घ्या, पाहुण्या रावण्यांना सांगा, बेवडे असू द्या, हाडके असू द्या, त्यांना म्हणा नीट व्हायचं तर ये. कदाचित ते पाहून त्यांच्यात परिवर्तन झालं तर ते आमच्या पारायणातच फलितच आहे, ध्यानात ठेवा. आम्हाला रुची निर्माण करायची, याच्यातून आम्हाला एका विशिष्ट समितीचा प्रचार प्रसार करायचा नाही. विशेष आहे याच्यातून समितीला रुपया कमवायचा नाही. हो, जे येईल ते या कार्याकरता त्याचा विनियोग करायचा आहे. पावतीच नाहीये, सगळ्यात महत्वाचं वर्गणी नाही, पावती नाही. स्वेच्छेने प्रत्येकाने आपापल्या जिम्मेदारी ज्यांनी ज्यांनी उचलल्या त्या सौजन्यातून ते कार्य पुढे होत राहणार आहे. म्हणून असा अभिनव कार्यक्रम आपल्या सेलूमध्ये होतोय, हे पाहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त होतंय. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त वाचक बसतील याचा आपण प्रयत्न करा. समितीशी संपर्क साधा, समिती तुमच्या संपर्कात आहे. ते आता हॅलो म्हणणार आहेत, फक्त तुम्ही आलो म्हणा. ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला हॅलो असं म्हटलं की सगळ्या जिल्ह्यातील लोकांचे कर्तव्य आहे. ते जर म्हटले हॅलो, तुम्ही म्हणायचं 11 तारखेला संध्याकाळी आलो, 12 तारखेला पारायणाला बसलो. एवढं तुम्ही करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि झालेली सेवा माय ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करून शेवटच्या श्री हरिभक्ती पारायण विठ्ठल महाराज शिंदे त्यांना साथ करतील. श्री हरिभक्ती पारायण रामेश्वर महाराज पवार. लवकर हल हरे बाप रुक्मा देवी वरून दीनानाथ भेटला. बाप रुक्मा देवी वरून दीनानाथ भेटला.
भेटला बाप रखुमादेवीवरू दीनानाथ 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 भेटला विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह